उद्धव ठाकरे यांच्या संसदीय पक्षाकडून फुटीर खासदारांना पत्र. घटनेच्या कलम 10 अंतर्गत कुठल्याही पक्षात विलीन होता येणार नसल्याचा पत्रात मुद्दा. विलीन झाल्याचं माध्यमातून समजल्याचं पत्रात नमूद. एनडीएमध्ये जाण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये अजूनही चाचपणी होत असल्याची माहिती. जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली झाली बैठक. 9 आमदार एनडीए सोबत जायला तयार. रोहित पवारांचा मात्र विरोध. सुनेत्रा पवारांच्या अध्यक्ष निवडीला पक्षातूनच विरोध होत असल्याची माहिती. तत्कालीन राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी नोटीस बजावल्याची माहिती. अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर. दिल्लीमध्ये एनडीएच्या काही वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेण्याची शक्यता. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू असताना दौऱ्याला महत्त्व. अठरा जुलैला नागपूरमध्ये उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये रामरक्षा पठण. ठाकरेंचा रामरक्षा पठणाला भाजप लक्ष्मी नरसिंह महायज्ञानं देणार प्रत्युत्तर. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी भाजप करणार महायज्ञ. उद्धव ठाकरेंनी बुधवारी नाशिकमधील 15 नगरसेवकांना मातोश्रीवर बोलावलं. नगरसेवकांची भूमिका आणि नाशिक पालिकेतील राजकीय समीकरणांवर होणार चर्चा. ऑपरेशन टायगरच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या हालचाली. विनायक राऊतांच्या कुटुंबातील वादाप्रकरणी आज सून घेणार मुख्यमंत्र्यांची भेट. गिरिजा राऊत वकिलांसमवेत फडणवीसांना भेटणार. पत्राद्वारे राऊतांविरोधात देणार निवेदन. संपूर्ण देशात दररोज 30 कोटी लिटर दुधाचं उत्पादन. मात्र दुधाची विक्री तब्बल 70 कोटी लिटर. दुधातील भेसळ आणि बनावट दुधामुळे उत्पादनापेक्षा विक्री जवळपास दुप्पट. केवळ 8,000 रुपयांमध्ये फुटला टीईटीचा पेपर. आग्र्याच्या छापखान्यातून 8,000त बाहेर पडलेला टीईटीचा पेपर भिवंडीत येईपर्यंत झाला तब्बल 1.5 कोटींचा. बिहारच्या मास्टर माइंडनं विणलं देशव्यापी जाळं. चेंबूरच्या दुर्घटनेमध्ये कंत्राटदाराला ठरवलं दोषी. पालिका अधिकारी बचावले. स्कूल बस दुर्घटनेप्रकरणी कंत्राटदाराला 5 लाखांचा दंड. सल्लागारालाही बजावला 2 लाख रुपयांचा दंड. पुढारी न्यूजच्या बातमीचा दणका. अखेर मोशी दुर्घटना प्रकरणामध्ये वेस्ट टू एनर्जी कंपनीवर गुन्हा दाखल. 2 अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल. तर 2 अधिकारी रडारवर. उच्चस्तरीय चौकशीसाठी समिती स्थापन. उल्हासनगरमध्ये हिट अँड रनची घटना. मुलाला स्टेशनवर सोडायला निघालेल्या वडिलांचा वाटेतच मृत्यू. भाजप पदाधिकारी प्रकाश मुथांचा मुलगा अविनाश मुथा व्यक्तीला चिरडून झाला फरार. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक. राज्यातील पावसाच्या परिस्थितीवर होणार चर्चा. पाऊस थांबल्यानं शेती संकटात. शेतकऱ्यांसाठीच्या उपाययोजनांवर मंत्रिमंडळ बैठकीत होणार चर्चा. राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणाच्या तपासामध्ये मोठी माहिती. पोलिसांच्या सुरक्षा सल्ल्याकडे चंपत राय अनिल मिश्रांचं दुर्लक्ष. एआय कॅमेरे बसवण्यासह संवेदनशील ठिकाणी पोलिसांच्या बंदोबस्ताची होती शिफारस. शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये बोगस संस्थांची ब्लू प्रिंट तयार करून शासनाला लुटल्याचं उघड. नाशिक, पुणे आणि मुंबईतील काही शिक्षण अधिकाऱ्यांशी कनेक्शन. बनावट शालार्थ आयडीसाठी 20 ते 25 लाखांची वसुली. मोहरम मिरवणुकीतील विषारी गोळ्या प्रकरणाच्या तपासाला नवं वळण. आरोपी फैयाजच्या मोबाईलमध्ये देशविरोधी आशयाचे ईमेल आढळले. मुंबई पोलिसांकडून संभाव्य दहशतवादी दुव्यांचाही तपास सुरू. नाशिकमध्ये भावली धरणावर पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर हल्ला. तरुणीची छेड काढल्यावरून टवाळखोरांशी वाद. लाकडी दांडके आणि लोखंडी रॉडनं गाडीची तोडफोड. 2 संशयित चौकशीसाठी ताब्यात. समुद्रच्या सामुद्रधुनीवर अमेरिका ताबा मिळवणार. तर सुरक्षित वाहतुकीसाठी 20% टोल आकारू. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा.
शत्रूला एक पैशाचाही कर देणार नाही, इराणचं प्रत्युत्तर.